नेत्यांचा दौरा ठरला की प्रशासकीय यंत्रणा एका रात्रीच रस्ते चकाचक करते. हा अनुभव सर्वश्रुत आहे. याच अनुभवाचा आधार घेत यवतमाळच्या एका तरुणाने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना चक्क शेतात जेवायला येण्याचे निमंत्रण धाडले आहे. मात्र या निमंत्रणामागे पाहुणचारापेक्षा प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा आणि एका मोडकळीस आलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लावण्याचा अनोखा हेतू दडला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? महागाव तालुक्यातील हेवरा संगम येथील हरीश भीमराव कामारकर या तरुणाने हे पत्र लिहिले आहे. पूस नदीवर असलेला जुना पूल सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या पुलाचे संरक्षण कठडे तुटले असून जागोजागी खड्डे पडले आहे. अनेक वेळा मागणी करूनही स्थानिक प्रशासन ढिम्म हालत नसल्याने हताश झालेल्या हरीशने थेट हायवेमॅन गडकरींना साकडं घातलं आहे. हरीशने पत्रात तक्रार करण्याऐवजी विदर्भाच्या पाहुणचाराचा उल्लेख केला आहे. साहेब, शेतातली ताजी तुरीची आमटी, हरभऱ्याची भाजी आणि चुलीवरची गरम ज्वारीची भाकरी असा गावरान बेत तयार आहे. आपण एकदा जेवायला या. या आमंत्रणामागचे खरे कारण स्पष्ट करताना हरीश कामारकर यांनी म्हटले आहे की गडकरी येणार म्हटल्यावर सुस्त प्रशासन खळबळून जागे होईल. साहेबांच्या स्वागतासाठी का होईना, पण या पुलाचे रखडलेले कठडे आणि पथदिव्यांचे काम युद्ध पातळीवर पूर्ण होईल असे गावकऱ्यांना वाटत आहे. फुलसांगी या रस्त्यावर 10 ते 15 खेडी आहेत. बरेच शेतकऱ्यांच्या शेत्या सुद्धा आहेत. हिवरा ते फुलसांगी या रस्त्यावर पूस नदी आहे. पूस नदीवर जो पूल आहे, या पुलाला कठडे नाही आहेत. वारंवार या संदर्भात आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी केल्या, मौखिक स्वरूपात, लेखी स्वरूपात, परंतु PWDने आतापर्यंत कुठलेही याकडे प्रतिसाद दिलेला नाही आहे. त्यामुळे काल मी एक नितीनजी गडकरी साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना पत्रामध्ये वनभोजनाकरिता आमंत्रित केलंय. कारण ज्या ज्या ठिकाणी मंत्री किंवा नेते जातात तो रस्ता रात्रीतून सार्वजनिक बांधकाम विभाग चकाचक करतोय. त्यामुळे या पुलावर कठडे बसवण्यात यावे आणि हा रस्ता पूर्णतः डागडुजी करावा, या रस्त्यावर खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्ता पूर्ववत करावा. याकरिता मी साहेबांना त्यामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे का तुम्ही जर वनभोजनाकरिता आला तर सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी पुलाला कठडे बसवेल आणि रस्ता सुद्धा चकाचक करेल. याकरिता मी त्यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले, पोस्टाने सुद्धा पत्र पाठवलेलं आहे. यावर साहेब काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे आता